अमरावती शहरातील महादेवखुरी परिसरात तिसरी घटना घडली आहे। ती घटना म्हणजे बिबट्या निघाल्याची घटना। पण अजूनपर्यंत वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे। कुठल्याच प्रकारची उपाययोजना वन विभागाने केली नसून नागरिकांमध्ये सध्या रोष निर्माण झाला असून 21 जुलैच्या मध्यरात्री बागडे लेआउट मध्ये राहुल मेश्राम यांच्या घरी लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रात्री 12च्या दरम्यान बिबट्या जात असताना हे कॅमेऱ्यात दृश्य कैद झाले आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कारण त्या भागातील सर्वात जास्त लहान मुलाचा वावर असल्याने नागरिक आपल्या लहान मुलांना घराबाहेर काढण्यास भयभीत झाले आहे। अशातच वन विभाग कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असून नागरिकांनाच उलटसुलट उत्तरे देत आहे। तर एखाद्या नागरिकाची किंवा लहान मुलाची जीवितहानी झाली तर मात्र वन विभाग या घटनेला जबाबदार राहील व संपूर्ण महादेवखुरी परिसरातील नागरिक वन विभागाच्या समोर ठिय्या आंदोलन करून तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही असे देखील नागरिकांनी यावेळी सांगितले। महादेवखुरी या परिसरात 21/7/2022 ला रात्री 12:30 वाजता CCTV फुटेजमध्ये पाहिले असता रात्रीला एक मुलगी मेश्राम साहेबांच्या घराच्या शेजारी असणारी ही मुलगी रात्रीला अभ्यास करत असताना त्या मुलीला तो खिडकीतून आढळून आला असल्यामुळे त्या परिसरात आरडाओरडा झाली आणि आरडाओरडा झाल्यानंतर तिथल्या रहिवासी जे लोक आहेत ते एकत्रित एका ठिकाणी जमा झाले आणि ती घटना जवळपास 3 दिवसापासून या परिसरात गाजल्या जाऊन राहिली पब्लिकमध्ये। तरी या विषयावर आतापर्यंत फॉरेस्ट डिपार्टमेंटने कुठलीच ठोस उपाययोजना आजपर्यंत केली नाही आहे। कृपया या बिबट्याच्या विषयावर इथल्या महादेवखुरीचे जे काही रहिवासी आहेत सगळं भयभीत वातावरण झालेलं आहे। लहान लहान विद्यार्थी, येणारे जाणारे मजूर, रात्रीच्या 11 वाजेपर्यंत रहदारीचे रस्ते या परिसरात जास्तीत जास्त भीतीचं वातावरण झाल्यामुळे संबंधित फॉरेस्ट डिपार्टमेंटनी शक्य तितक्या लवकर ठोस कारवाई करण्यात यावी ही विनंती। अन्यथा आम्ही सगळे इथील रहिवासी बागडे लेआउट तुमच्या ऑफिसला येऊन आम्ही धरणे आंदोलन करू, अन्यथा तोडफोडीचा कार्यक्रम तयार करू। तरी कृपया जास्तीत जास्त या विषयात ठोसपणे लक्ष द्यावे आणि लक्षवेधी करावे ही नम्र विनंती।